नमस्कार, मी निलेश शेखदार. मास्टर अजिंक्य शेखदार स्मृती फाउंडेशन या संस्थेचा मी संस्थापक आहे. आज मी आपल्यासमोर डोनेशनसाठी म्हणून अपील घेऊन आलेलो आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये 2 मुलं ॲडमिट आहेत आता. 12 वर्षाचा एक मुलगा आहे आणि 3 वर्षाची एक छोटी मुलगी आहे. हे दोघंही कॅन्सरग्रस्त आहेत आणि दोघांची पालक फायनान्शियली डिप्रायव्ड आहेत. मी ॲक्च्युली स्वतः दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन काम करत असतो आणि तिथे या दोन्ही मुलांना मी भेटलेलो आहे, त्यांच्या पालकांनाही भेटलो आहे. त्यामुळे खात्रीशीर मी सांगू शकतो की ते दोघेही फायनान्शियली डिप्रायव्ड आहेत. सो आपल्या मदतीची त्यांना गरज आहे. तर त्यांची ट्रीटमेंट जी आहे ती साधारण 10 जून ते 16 जून या दरम्यान त्यांनी प्लॅन केलेली आहे आणि डॉक्टरांनी दिलेल्या अंदाजे खर्चाच्यानुसार साधारण 3.5 ते 4 लाख रुपये प्रत्येकी असा हा खर्च साधारण त्यांनी डॉक्टरांनी खर्च सांगितलेला आहे. या पर्टिक्युलर मेडिकल एक्सपेन्सेससाठी म्हणूनच आपल्याला हा डोनेशन ड्राईव्हचे मी कॅम्पेन चालू केलेला आहे आणि माझी आपल्याला नम्र विनंती आहे की मॅक्झिमम जेवढं आपल्याला पॉसिबल आहे तेवढं आपण नक्की डोनेट करावे. मी माझ्या संस्थेचा म्हणजे आपल्या संस्थेचा UPI स्कॅन कोड जो आहे तो या पोस्टबरोबर देतच आहे. त्या स्कॅन कोडवरती आपण नक्की आपलं जेवढं डोनेशन असेल तेवढं द्यावं, मॅक्झिमम द्यावं, जेणेकरून आपल्याला 3.5-4 लाख रुपये प्रत्येकी असं ते जमा करता येईल. आणि एकत्रित जमलेला फंड्स मग आम्ही हॉस्पिटलच्या जे त्या मुलांचे जे मेडिकल अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये जमा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही ती खात्री बाळगू शकता की व्यवस्थित त्यांच्या फंड्समध्येच त्यांना लागणाऱ्या फंड्ससाठीच तो पैसे तुमचे जे दिलेले डोनेशन असेल ते वापरलं जाईल. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संस्थेला आता ATG रजिस्ट्रेशन आहेच आहे. सो त्यामुळे तुम्ही जे डोनेशन कराल ते तुम्ही ATGच्या ॲक्टनुसार म्हणजे इन्कम टॅक्सचा जो ATGचा ॲक्ट आहे त्यानुसार इन्कम टॅक्स बेनिफिटसाठी पण आपण त्याचा आपण फायदा करून घेऊ शकाल. सो दोन्ही आपण गोष्टी आहेत. एकतर आपण सत्कार्य कराल की ज्यांना गरज आहे, खरोखरच गरजू मुलांना आपण हे देतोय, आणि दुसरं म्हणजे आपल्याला ATG बेनिफिट पण मिळू शकेल जो आपला IT वरती असेल. नॉर्मली आपल्याला असं होतं की आपण जेव्हा डोनेशन करतो तेव्हा आपल्याला खात्री नसते की त्या पर्टिक्युलर व्यवस्थित गरजू व्यक्तींनाच ती मदत पोचते की नाही वगैरे आपली खात्री नसते. पण ह्या केसमध्ये मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की मी त्या व्यक्तींबरोबर, त्या पेशंट्सबरोबर किंवा त्या हॉस्पिटलमध्ये डायरेक्टली चॅरिटी वॉर्डमध्ये काम करत असल्यामुळे किंवा त्यांच्याशी असोसिएटेड असल्यामुळे मला माहिती आहे की हे 2 मुलांना खरोखरच त्या फायनान्शियल मदतीची गरज आहे. सो मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करतो की आपण मॅक्झिमम डोनेशन करावं, जेणेकरून आपण 3.5-4 लाख रुपये प्रत्येकी असे या मुलांसाठी आपण एकत्रित करू शकतो आणि त्यातून त्यांना मदतच होऊ शकेल. सो माझं या पोस्टमध्ये UPI स्कॅन कोड तर मी दिलेलाच आहे. परत मी तुम्हाला माझा फोन नंबरसुद्धा देणार आहे, जेणेकरून आपल्या काही म्हणजे आपल्या काही कल्पना असतील की आपण कसे हे मॅक्झिमम फंड्स गोळा करू शकू या मुलांसाठी म्हणून. म्हणजे समजा आपण आपल्या इतर ग्रुप्समध्ये म्हणा किंवा आपण आपल्या ऑर्गनायझेशन म्हणजे आपण जिथे कंपनीत काम करताय वगैरे तिथेसुद्धा जर आपल्याला काही असं डोनेशन ड्राईव्ह वगैरे घेता आलं तरीसुद्धा आपण कृपया आम्हाला कळवावे. आपण एकत्रितपणे काम करू आणि ह्या मुलांसाठी आणि इतर मुलांसाठीही आपण बाकीच्या मुलांसाठी आपण एकत्रित फंड्स आणि हेल्थ रिलेटेड ॲस्पेक्ट जे त्यांचे आहेत त्यासाठी आपण काम करू शकू. पुन्हा एकदा धन्यवाद.